तरी हे तिला काय म्हणतं माहिती का, कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है। तुम्हाला मला देवाचं नाव का आवडत नाही, सुख का मिळत नाही, सुख का, एक वाक्य ध्यानात ठेवा, जगात परत वाक्य नाही आहे का, एकही गोष्ट आपल्याकडे नसली तरी चालेल पण सुख पाहिजे, आणि ते सुखच आपल्याला का मिळत नाही त्याची 2-3 कारण बारीक आहे का। लोखंडाला अग्नीचा स्पर्श झाला की त्याच्यावर घन बसल्याशिवाय राहत नाही, जोपर्यंत लोखंड अग्नीच्या सहवासात जात नाही तोपर्यंत त्याच्यावर लोखंड बसत नाही, जोपर्यंत तुम्ही मूर्खात बसत नाही तोपर्यंत तुमच्या चारित्र्याला कोणी धोका देऊ शकत नाही। ज्या दिवशी तुम्ही हलकट माणसात बसाल त्या दिवशी तुमच्या आयुष्याचं वाटोळं आपाप होईल, ते घालण्याची, सत्यनारायण घालण्याची गरज नाही। हो, म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका, याच्यात मजा आहे, याच्यात मजा आहे, जरा चांगल्यात बसा। एक दुसरं वाक्य आहे का, दुधामध्ये मिठाचा खडा पडला की त्याचं दही झाल्याशिवाय राहत नाही, जोपर्यंत दुधामध्ये मिठाचा खडा पडत नाही तोपर्यंत दही होऊ शकत नाही, जोपर्यंत तुम्ही चांगल्या माणसात बसता तोपर्यंत देव सुद्धा तुमचं वाईट करू शकत नाही, पण ज्या दिवशी तुम्ही बेवड्यांमध्ये बसाल तुमच्या इस्टेटीला आपाप गिराईक लागेल, त्याला जागरण गोंधळ घालू नको, आपाप होणार। तिसरं वाक्य आहे का, पहिले 2 क्लिअर करून घ्या, तिसरं वाक्य आहे का, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतोय, गरम कोळशाला हात लावला तर चटका देतो, आणि थंड कोळशाला हात लावला तर हात काळे होतात, मग कोळशाची गाठ घ्यावा कावा, त्याला एकच उत्तर आहे, घेऊच नाही, घेऊच नाही। जोपर्यंत नालायक माणसाची दोस्ती केली तरी तेच आहे आणि दुश्मनी केली तरी तेच आहे, मग त्या नालायकांच्या नादीत लागू नये, हेच 2016 आहे, त्यांच्या नादीच लागू नये, हेच 2016 आहे। पुढं वाक्य आहे का, तिन्ही वाक्य क्लिअर करून घ्या, एवढेच मोबाईल मध्ये घेऊन जा आणि रोज ऐकत जा। देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर प्याला, गाडी खाली गेला आणि मेला, आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला, माता बेवडे जर भाविक आहेत आम्ही एवढे चोर रे का, हे असंही झालंय। काय झालं समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला आणि मूर्ख माणसांना मार्केट आलं। नीट वाक्य आहे का, लोखंड अग्नीत गेलं का घन बसला, म्हणून 3 शब्द नीट आहे का, मैत्री करायची तर मोठ्याशी करायची आणि दुश्मनी करायची तर मोठ्याशीच करायची, येड्याच्या नादी लागायचं नाही, घासायची तर मोठ्याशी घासायची। बंगला बांधला आणि भांड्यावालीचे पैसे बुडीतो ना, लाईक 40 लाखाचा बंगला बांधला आणि भांडी घासणारीचे पैसे बुडीतो, अरे गव्हर्नमेंट आहे तर लाईट बिल बुडव ना, लय मोठा आहे ना तू, शिकुरीच्या कानफटी देते ती, ते बिचारं बंगल्याला राखण वॉचमॅन बिचारा अखेरात जागते, काय त्याला 200-300 रुपये मिळतात, ते उलट आपल्या घराचं संरक्षण करते, तो नालायकाला लागला डुकला, आता बिचाराचं शरीर आहे यांनी त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली। अरे नादी लागायचं तर मोठ्याच्या लागावं, पुढे जाऊन सांगा, मोठ्याच्या लागण्यास सुद्धा कीर्तीचे, मोठ्याच्या नादी लागण्यास सुद्धा कीर्तीचे। रामेश्वराने गाथा पाण्यात टाकला नसता तर ग्रंथात नावच आलं नसतं। हो, बंबाजीने जर तुकोबारायचा छळ केला नसता तर गाथ्यात नावच आलं नसतं, आणि विठोबा क्षेत्रानं माऊलीचा छळ केला नसता तर त्याचं ग्रंथात नावच आलं नसतं। मोठ्याच्या संगतीत सुद्धा फायदाच आहे। नादी लागायचं तर दुबळ्याच्या काय नाही लागतो, ज्याच्या अंगात कपडे नाही त्याला म्हणतो फाडून टाकीन, अहो त्यानं मोकळा जे 2 फाडितो काय। प्रेम करायचं तर मोठ्याशी, किरकोळ कारकोळ नादी नाही लागायचं।
रावणानं बायको पळवली पण देवाचीच, काय होईल ते होईल. रावण असं किरकोळ कारकोळ काम करीत नाही मुसलमान. बायको पळवली देवाचीच, काय होईल ते होईल. फायदा झाला काय होईल. बायको देवाचीच पळवली पण फायदा झाला आणि आपलं येणं कुणाच्या नाही लागत. शेमड्या पोरीच्या पोर प्रेमात पडलं. शेमड्या प्युअर शेमडी पोरगी, प्युअर. इतकी मेकडं तिच्या नागपुडीत, तरी हे तिला काय म्हणतं माहिती का. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता. तुझा दुसरा नंबर येड्या. 2 मेले मोबाईलचे बिल भरू आणि याला कपडे नाही सुईचे, तरी हे तिला म्हणतो हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होती. चैनवर वड, चैनवर वड. चालला प्रेम करायला शेमड्या. बंगरी नाही तर मोठे. अरे प्रेमच करायचंय का, मग करा ना. हर कर्म अपना प्रेम म्हणायचं. शेमड्या काय नाही लागत. आपण माणसं कोण आहे महाराज. शिवाजीच्या संभाजी राज्यातली माणसं आहे आपण. शाळपट आहे. कुडूर आलं तर ध्यानात ठेवा. बॉम्बाला सगळं. कोळशाला धक्का लावू नये इथं होतो. ती काय काळजी करायची नाही. मी कुठे देवाला
आयुष्यामध्ये परत वाक्य आहे का दुसरं, मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून, मांजरीच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला सगळ्यात मोठा धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठा धोका 3 माणसांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. डेंजर नालायक तिघच्या तिघ. मी आजपासून कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपली मित्र तपासायची आणि त्याला हे सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाठ घ्यायची नाही. तो म्हणलं तू माझ्या गाडीवाला पायी पायी आहे जमणार. एक वाक्य सांगतो नीट आहे का, 60% लोकांचं आयुष्य केवळ मित्रांमुळे बर्बाद झालं महाराज.